सोलापूरमधील श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने मठातील सेवेकराला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून ती चिठ्ठी मंदिर परिसरात टाकून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 3 ते 4 वेळा मठात येऊन सेवेकरीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सेवेकरीने चिठ्ठी स्वीकारण्याचा नकार दिल्यानंतर ती चिठ्ठी मंदिर परिसरात टाकून ती निघून गेली. चिठ्ठीत मंदिर उडवण्याचा धमकी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास MIDC पोलीस यांच्याकडून सुरू असून धमकीच्या चिठ्ठीमागील सत्य काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे. नमस्कार. श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ इथले मी स्वामीजी आहे, शिवपुत्र स्वामीजी. काल सकाळी आमच्या पुजारी इथं पूजा करत असताना एक महिला आली आणि त्याला चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केली. 2-3 वेळा इथं बाहेर राऊंड मारत होती ती आणि ह्याला बघितल्या तिनं बोलवली इथं ये म्हणून. बोलून चिठ्ठी द्यायचा प्रयत्न केले आणि आपला माणूस घेतला नाही. त्याला काहीतरी वेगळं वाटलं तिला बघून आणि तो घेतला नाही म्हटल्यावर ती बाईने इथंच मठाच्या परिसरामध्ये ते टाकले आणि गेले. हे सगळं दृश्य आपलं CCTV मध्ये कॅप्चर झाले. त्यानंतर चिठ्ठीत काय धमकी देण्यात आली? चिठ्ठी उघडून बघितल्यावर त्यात असं लिहिलं होतं की मंदिर को उडाने वाले हैं. असं जे वाचल्या आम्हाला सगळ्याला भीतीच बसलं. हे काय प्रकरण आहे, कोण आहे हे? कोणीतरी आम्हाला धमकी द्यायला आहे, ह्याच्या मागं कोणीतरी असू शकतो. तर हे काय प्रकरण नेमकं आम्हाला काय लक्षात येणं झालं. ताबडतोब आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आणि त्यांचं सगळं चौकशी हे ते चालू आहे. पण ह्या चिठ्ठीमागं जे कोणी अदृश्य शक्ती म्हणा, जे कोणी माणूस असेल ते काय आहे ते पुढे यायला पाहिजे. आणि त्या महिलेने हे करायला काही कोण प्रोत्साहन दिलंय अथवा ती स्वतःच्या मनाने केली, हे कशासाठी हे सगळं घडतंय? कारण इथं बसवारूढ स्वामीजींचं समाधी होऊन 52 वर्ष पूर्ण झाले. आजपर्यंत आपल्याला एकही तक्रार नव्हतं. हे पहिल्यांदा आपल्या मठाला चिठ्ठी आलेलं आहे. पण या चिठ्ठी मागं काय संदेश आहे हे आम्हाला पण सगळे आपल्या भक्त लोक पण विचारत आहेत की हे काय चाललंय, काय कळलं पाहिजे. आमचं विनंती आहे की ह्याचा सखोल तपास व्हायला पाहिजे आणि सरकार आणि हे आपलं डिपार्टमेंट ह्याच्यावर योग्य ते कारवाई केली पाहिजे. पक्षपात न करता जे काही पक्षपात रहित मुद्दा जे काही असेल ते समोर आणावं, एवढंच माझी विनंती आहे. आणि तसंच हे मठ शहराच्या हद्दवाढ भाग आणि बाहेर असल्यामुळं इथं सकाळच्या दरम्यान लोक येणं जाणं असतंय. रात्री खूपच कमी लोक इथं असतात. त्यामुळं हे सगळं आत्ताचं जे वातावरण बघतो हे बघता आम्हाला असं वाटतं की मठातल्या लोकांना सगळ्यांना की मठाला सरकारकडनं काही ना काही संरक्षण भेटलं पाहिजे. भविष्यात आता चिठ्ठी आलाय, भविष्यात काय येईल आपल्याला माहीत नाही. त्यामुळं संरक्षण द्यावं सरकारने असं मी सरकारला विनंती करतो.